तुम्ही मच्छीमार आहात, सध्या डिझेलबाबतची मच्छीमारांची स्थिती काय आहे? दर किंवा सबसिडी याबाबत ती वस्तुस्थिती काय आहे नेमकी? साहेब, आम्हाला सबसिडी मध्ये गॅप ठेवून मिळत होती, वर्षाने दीड वर्षाने अशी मिळायची. परंतु ह्या वेळेला थोडं सबसिडी लवकर आली होती. परंतु ह्या गेल्या दीड महिन्यात शासनाने आम्हाला जो सबसिडीचा डिझेल द्यायचं होतं त्यांनी थांबवलेला आहे. त्याचा रेट त्यांनी आजच्या घडीला 140 रुपये केलं आहे. आणि ते डिझेल ह्या रिटेल पंपावरती 95 रुपयाने आहे. मी ही तफावत कुठून काढणार? आणि सहकार संस्था चालवायच्या कशा? म्हणजे शासन मच्छीमारांना दाबण्याचा प्रयत्न करतो आहे का? काहीच देत नाही म्हणजे करणार काय मच्छीमार? एक तर मच्छी मिळत नाही आहे, मच्छी कमी आहे. आणि आम्ही म्हणजे समुद्रात मासे आणि वरून जाळं सोडून जातो, काय मिळेल ते आमचं. ह्या दृष्टीने आम्ही धंदा करतो आहे. आजच्या धंद्याची परिस्थिती याची की डिझेलचा खर्च निघू शकत नाही. आता सगळे मच्छीमार रिटेलमध्ये जाऊन आणत आहेत आणि कंज्युमरला घ्यायचं नाही. पण हेच कंज्युमर घाटावरती साखर कारखान्याचे कारखाने आहेत, त्यांचे पंप आहेत, त्यांना देताना तुम्ही कंज्युमरला. आमचा एकमेव पंप असा आहे की श्री भगवती मच्छीमार सहकार संस्थेचा पेट्रोल वितरण करतो. ग्राहकांना स्कूटरला येईल, घोड्यानं येईल, यामा इंजिनला एकमेव आमचा आहे. बाकीचं कोणच्याकडे राहील डिझेलचा इथे हा पेट्रोलचा वितरण. आम्हाला जे कंज्युमर म्हणून आम्ही देतच नाही आहेत. जास्त रेट नाही घ्यायला सांगत आहेत. बरं, जास्त रेट नाही आम्ही विकायचं कसं काय? आम्हाला त्यांनी रिटेल प्रमाण द्यायला नको? सध्या तुम्ही जी म्हणता ही वस्तुस्थिती रत्नागिरी जिल्ह्यापुरता आहे का पूर्ण मच्छीमार कोकण किनारपट्टी? कोकण किनारपट्टी संपूर्ण आहे. ऐकलं काय? तिथून निलेश राणेंना हे गेलेत, रितेश राणेंना तिथून पत्र गेलेले आहेत. देवगडवरून वेंगुर्ल्यावरून गेलेत, रत्नागिरीवरून गेलेत. आमच्या रत्नागिरी महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघटनेकडून गेलेले आहेत. महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघटनेने दिल्लीला पण तिथे पण जाऊन ते पत्र यावर बोलणं करून आलेले आहेत. पण अजूनपर्यंत त्याचा काही निर्णय लागलेला नाही आहे. सध्या मच्छीमारांची नेमकी मागणी काय आहे? आणि जर दिले आत्ताच्या घडीला अशी मागणी करतायत महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघटनेचे. गुजरातला 2 निकष आहे, ते पण मच्छीमाराचं आहेत आणि आम्ही पण मच्छीमार आहोत. देशाचा नियम एकच करा ना, त्याप्रमाणे आम्हाला निकष द्या. नाही तर पूर्वी आहे तसं द्या. पूर्वी कसं डिझेल मिळत होतं? पूर्वी आम्हाला जे आत्ता पंपावर त्याच रेटने मिळायचं, पण त्याच्यावर सबसिडी मिळते आम्हाला. त्याला आम्ही म्हणतो परतावा म्हणत होतो त्या वेळेला शब्द. ठीक, थँक्यू.